हॅलो फ्रेंड्स, मी निशा आणि इंटिरियर डिझायनर फ्रॉम इंटिरियर. आपण या व्हिडिओत बघणार आहोत 1 BHK 1 BHK असे 2 फ्लॅट आपण कनेक्ट करून त्याचं 3 BHK मध्ये रूपांतर केले. छोट्या जागेत खूप साऱ्या गोष्टी कशा बसवायच्या, कसं डिझाईन केलेलं आहे ते आता आपण बघूया. हे आपल्याला 2 हॉल एकत्र मिळाल्यामुळे भरपूर मोठा हॉल मिळाला आहे आणि इथे मध्येच आपल्याला एक कॉलम आल्यामुळं हे टीव्ही युनिट आपल्याला पूर्णपणे मागं घेता येत नव्हतं. मग त्याला आपण कॉलमवरती क्लॅडिंग केलं आणि साईडची जी स्पेस आहे ती पण प्रॉपर आपण युटिलाइज करून तिथे स्टोरेज केलं आणि ह्या साईडला आपण टीव्ही युनिट घेतलेलं आहे. मार्बल फिनिशचं लॅमिनेट आहे इथे आणि हे जे आहे ते हे MDFच्या शीट्सवरती ग्रूज करून त्याला आपण प्रॉपर कलर मॅच करून घेतलेला आहे. खालचे जे ड्रॉवर्स बघाल तर ते ड्रॉवर्ससुद्धा आपण पूर्ण सगळे असे हँडललेस केलेले आहेत. इथे आपल्याला सोफ्यासाठी सुद्धा भरपूर मोठी स्पेस मिळालेली, त्यामुळे आपला 3+2 न होता तो 4+2 अशा टाईपमध्ये डिझाईन केलेला आहे. मग आपले हे 2 सीटरचे वेगळे झाले, प्लस आपण हा एक लाउंजर प्लस पफी, थोडक्यात तो एक मोठा पफी केलेला आहे जो की आपण मूव्ह ऑन करू शकतो कुठंही. ही एक हॉलमधली वॉल अशी पूर्ण ब्लँक वाटत होती, सो इथं आपण मोल्डिंग पट्टींचं डिझाईन केले, प्लस त्याला अजून छान एन्हान्स करण्यासाठी तिथे आपण एक छान लाईट दिलेला आहे मध्ये. इथं आपल्याला ह्या कॉर्नरमध्ये मंदिरासाठीची एक चांगली जागा पण होती, सो इथं आपण ते मंदिर प्लेस केलेलं आहे. त्यांना शक्यतो खालच्या हाईटलाच आपल्याला मंदिर हवं होतं, त्याला आपण डेकोरेटिव्ह डोअर्स प्लस आत असं छान राधाकृष्णाचं डिझाईन घेतलेलं आहे आपण ॲक्रेलिकवरती आणि त्याच्या मागून आपण लाईट्स दिला आहे. इथं जे आपण मंदिराचं ह्या साईडून दिसणार पार्टिशन आहे ते सुद्धा आपण छान MDFमध्ये डिझाईन करून त्याला असे छानपैकी आपण बेल्स लावलेले आहेत. इथं आपलं डायनिंग एरिया आहे, 4 सीटरचं डायनिंग आपण इथं घेतलेलं आहे. त्याच्याच वरती असं छानपैकी झुमर तिथं आपण घेतलं आहे. त्यानंतर इथे पहिल्यांदा आपल्याला एक वॉल होती जी आपण डिमॉलिश केलेली आहे. तिथं एक पार्टिशन हाफमध्ये केलं आहे की जी ग्लास आहे ती मी वॉटेवर इकडूनसुद्धा यूज करू शकते किंवा मला किचनमधून यूज करायची तर मी ती इकडून किचनमधूनसुद्धा यूज करू शकते. किचनमध्ये आपल्याला इथं कॉर्नरला सिंक येतं आहे, सिंकच्या खालती आपण डोअर्स दिलेले आहेत. त्यानंतर इथे खालती पूर्ण आपण जे आहे ते SS ज्या ट्रॉलीज आहेत त्या अशा आपण ट्रॉलीज दिलेल्या आहेत. त्यानंतर इथं आपण मायक्रोवेव्हसाठीची प्रोव्हिजन केलेली आहे, त्याच्यावरती क्रॉकरी पूर्ण आली आणि इथे आपण फ्रीजसाठीची जागा सोडलेली आहे. तर इथे आधी एक वॉल होती इथंपर्यंत आणि मग हा ड्राय एरिया होता. तर मग आपण सजेस्ट केलं की फार कंजेस्टेड होती आहे जागा, प्रॉपर आपल्याला युटिलाइज नाही करता येते. मग आपण कॉलमला हात न लावता जेवढी वॉल होती ती वॉल आपण काढून टाकलेली आहे, डिमॉलिश केली आणि हा आपण असा उभा म्हणजे लॉंगर साईडला जो आहे तो आपण प्लॅटफॉर्म घेतलेला आहे. त्यात आपण इथे खालती सिंक केलेला आहे एक आणि हा जो वरती आहे तर ह्याच्या खालती आपण वॉशिंग मशीनसाठीची प्रोव्हिजन केलेली आहे. मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं की हे जे पार्टिशन आहे ते बोथ साईड आपल्याला इथून यूज करता येते, प्लस हा जो खालचा आहे तर मग हा मला इंटरनली जे आहे स्टोरेज ते मला ह्या साईडून वापरता येते. तर किचनमध्ये जे आहे ते आपण लॅमिनेटेड पॅनल सगळीकडे यूज केलेलं आहे, सगळीकडं लॅमिनेट आहे. MR प्लस टॉप ग्लॉसचे आपण लॅमिनेट्स घेतलेत, जी प्रोफाईल त्याला हँडललेस म्हणून जी प्रोफाईल आपण यूज केलेला आहे आणि वरती फक्त आपण हँडल्स यूज केलेले आहेत. तर आपण मास्टर बेडरूम बघूया आता. जे दोघं आहेत हजबंड वाईफ तर ते दोघंही IT मध्ये आहेत. दोघांनाही जॉबसाठी किंवा ह्याच्यासाठी स्टडी टेबल आपल्याला एक मोठं करायचं होतं, बेड हवा होता, प्लस वॉर्डरोब, म्हणजे सगळेच जितकी स्पेस प्रॉपर युटिलाइज करता येते ती सगळीच करायची होती.
तर इथं आपण बघितलं तर बेड आपण सेंटरला घेतलेला आहे. दोन्ही साईडने बऱ्यापैकीची जागा आपल्याला मिळालेली आहे, तर ती आपण वॅकंट ठेवली आणि पलीकडच्या साईडला आपण ड्रेसिंग घेतले. ह्या साईडला आपण वॉर्डरोबची प्रोव्हिजन केली. तर आता प्रॉपर आपण तिकडं समोरच्या साईडला स्टडी युनिट घेतलेलं आहे. इथं आपल्याला व्यवस्थित खालती आपण ड्रॉवर्स घेतलेले आहेत. इथं खालती स्विच प्लस ड्रेसिंगच्या आतसुद्धा आपल्याला स्टोरेजसाठीची त्याच्या मागे आपण जागा केली. प्लस इथंही सेम आपल्याला एक निश होती, तर ती आपण क्लोज करून त्याच्यात आपण काहीतरी हिडन ड्रॉवर्स प्लस असं छोट्या आपल्याला आर्टिफॅक्ट्स ठेवण्यासाठीची आपण जागा केलेली आहे. स्टडी युनिटला सुद्धा ते दोघंही वर्किंग असल्यामुळे त्यांना दोघांनाही बसता येईल असं स्टडी युनिट हवं होतं की ॲट ए टाईम दोघांना पण बसायचं. तर म्हणून आपल्याला जितकं स्पेस प्रॉपर यूज करता येते तेवढी आपण केली. वरती बुकशेल्फ घेतलेत आणि कॉर्नरला फक्त आपण ओपन शेल्फ घेतले. त्यांचं पहिलं जुनंवालं वॉर्डरोब होतं, तर तेच यूज करायचं होतं आपल्याला. त्यांचं असं होतं की ते यूज करूनच काय करता येईल ते करूयात. सो मग आपण त्यांचं जे आतलं आहे हे बघाल तर आतला जो पार्ट आहे तो त्यांचं जे जुनं वॉर्डरोब होतं तेच आपण यूज केलं आहे. आणि वरतून ह्याच्यात आपण प्रॉपर लॅमिनेटेड डोअर करून फक्त वरतून त्याला आपण डिझाईन केलं छान. या रूमची पूर्ण जर आपण कलर थीमचा एक थोडं विचार केला तर एक आजकाल थोडंसं आपण ते ट्रेंड आहे आणि थोडं तेच कलर वापरून आपल्यालाही थोडं बोर होतं. सो एक ट्रॉपिकल ब्लू म्हणूनचं एक हा आहे लॅमिनेट. सो त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण हे सगळं पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर इथं बघाल तर इथं आपल्याला एक विंडोचं हे सिटिंग त्यांना हवं होतं, पण विंडोची हाईट खूप वरती असल्यामुळं आणि बेसिकली आपल्याला जो खर्च आहे तोही अवॉइड करायचा होता, पण विंडो सिटिंगही हवं होतं. त्यामुळे इथं जी जागा भेटली तिथे आपण असं छोटंसं जस्ट एक सिटिंग दिलेलं आहे. ही आपली चिल्ड्रन बेडरूम आहे. आता इथे बघाल तर क्लाइंटचं ब्रीफ असं होतं की आपल्याला सगळ्याच गोष्टी बसवायच्या होत्या आणि आपली रूम साईज बघाल तर तशी आपली रूम साईज जी आहे ती एक 10 बाय 10 सुद्धा मला प्रॉपर नाही मिळते. म्हणून मग आता आपण डिझाईन करताना काय केलं आहे की जो बेड आहे तो आपण एक साईडला घेतला, प्लस आपल्याला इथं येत होत्या त्या, मग त्याही आपण ह्यांनी फर्निचरमध्ये क्लोज करून तिथं आपण छोटे शेल्फ दिलेत की छोट्या छोट्या गोष्टी बसतील. प्लस तिथेच खालती आपण स्विच बोर्ड घेतला आहे की तिथेच मला तिथल्या तिथे बाबा मोबाईल चार्जिंगला लावायचे किंवा बाकीच्या गोष्टींचे ॲक्सेस आहे. जे आपण लाईट्स 2 वे ठेवलेले आहेत त्याचे सगळे स्विच आपण त्या साईडला ठेवलेत. इकडे बघाल तर आपण जे स्टडी आहे ते आपण इथं घेतलेलं आहे. स्टडी युनिटला सुद्धा एक साईडला मग इथे आपण फक्त जस्ट स्टोरेज युनिट दिलेलं आहे. वरती आपलं इथं बुकशेल्फ आलं. इथल्या जर विंडो बघाल तर विंडो पण आपल्याला ही जी विंडो आहे तर ह्याचं कर्टन पण आपण कस्टमाइज करून घेतलेलं आहे. एक सिंगल चाइल्ड आहे, हा मुलगा आहे. सो त्याला थोडं क्रिकेटची खूप जास्त क्रेज आहे, मग ते आम्हाला डिझाईनमध्ये कुठंतरी पाहिजे होतं. सो मग त्याच्यासाठी आपण मग असं केलं की नाही दुसरीकडं कुठं काय घेण्यापेक्षा आपण त्याचंही कर्टन्सवरती हे घेऊ. आणि मग हा वाला जो कर्टन आहे हा आपण रोमन स्टाईलचा केलेला आहे. वॉर्डरोबवरती आपण पूर्ण वर्ल्ड मॅपचं स्टिकर लावलेलं आहे आणि प्लस वॉर्डरोबच्या आतले पण बघाल डिझाईन्स तर असं आहेत की ते आपण वरती फक्त हँगर रॉड दिला आहेत. इथं एक मोठा आपण ड्रॉवर दिला आहे, खालती शेल्फ आणि खालती एक मुद्दा म्हणून ड्रॉवर केलेला आहे की चिल्ड्रन्स असल्यामुळे कसं होतं त्यांना कधी कधी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या इझी ॲक्सेस हव्या असतात की मी प्रत्येक वेळी ड्रॉवर ओपन करून हे करेल. म्हणून मग हे खालचे आहेत ते खालती आपण इथं असे ड्रॉवर्स दिलेत. प्लस इथं आपल्याला असं होतं की ड्रेसिंगसुद्धा बसवायचं होतं आणि मग जर वॉर्डरोब आपला फुल इथंपर्यंत आला असता प्लस ड्रेसिंग तर आपल्याला तिथून येताना अडचण झालेली असते, हा प्रॉपर आपल्याला स्पेस मिळाली नसते. म्हणून आपण ड्रेसिंग करताना काय केलं की स्टोरेज पण कॉम्प्रोमाइज नाही व्हायला पाहिजे म्हणूनसाठी आपण ड्रेसिंग इथून एवढ्या हाफपर्यंत घेतलेलं आहे. सो प्रॉपर रूमचं जी स्पेस आहे ती प्रॉपर युटिलाइज जितकी छान पद्धतीने करता येईल तेवढी आपण करून घेतली. आपण बेड घेतलेला आहे. बेडच्या साईडला आपण तिथं ड्रेसिंग घेतले कारण मग ह्या साईडला आपल्याला सिटिंगसाठीची चांगली स्पेस मिळत होती प्रॉपर. त्यामुळे इथं आपण थोडंसं एक विंडो सिटिंग केलं आहे. प्लस इथे आपण एक टेबल घेतलेला आहे, साईड टेबल की ज्याच्यावर मला माझं सामान पण ठेवता येईल. प्लस खालती ड्रॉवर्स घेतलेले आहेत.
आपलं वॉर्डरोबला पण आपल्याला असं होतं की त्यांचं जुनंवालं आहे तेच वापरून त्यात क्रिएटिव्ह काहीतरी करायचं होतं. सो मग आपण त्यांचं इथं बघाल तर आतल्या साईडला जे आहे ते प्रॉपर जुनंवाला वॉर्डरोब आहे. वरतून आपण त्याला प्रॉपर डोअर्स आणि हे घेतलेत आणि त्याच्यावरती आपण लॉफ्ट कंटिन्यू केलेला आहे. ह्याचे लॅमिनेट बघाल तर एक हलकंसं टेक्स्चरवाले आपण लॅमिनेट इथं घेतलेत. पॅरेंट्स बेडरूम आहे ही. इथे पण एक त्यांना छोट्या मोठ्या सपोज मला केटल ठेवायची आणून किंवा काय ठेवायचं आहे, गरम पाणी करायचं आहे, तर त्या गोष्टींसाठी आपण इथं त्यांना प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे. इथल्या इथं त्यांना स्विच सॉकेट सगळ्या गोष्टींची इथं आपण प्रॉपर पद्धतीनं योजना केली. तर ह्या विंडोचे कर्टन्स जे बघाल तर कर्टन्सला आता हे ओल्ड एज आहेत, सो त्यांना ते एवढे कम्फर्टेबल नव्हते की बाबा आपण रोमनवालं कर्टन आहे तर ते यूज करायला, म्हणून आपण सेम ह्या विंडोच्या आतात बसणारच ह्या अमेरिकन ट्रॅकवाला जे आहेत ते इथं बसवलेत की त्यांना ते इझी ॲक्सेस होईल. सो फ्रेंड्स, असेच नवीन नवीन व्हिडिओज आणि आयडियाज बघण्यासाठी MM इंटिरियोच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्यू.